श्री सद्गुरु चरित्र ज्ञानविवरण अध्याय तिसरा अंबरीष व्रत निरूपण नाम श्री गणेशाय नमः श्री सरसे नमः श्री सद्गुरुभ्यो नमः येणे परी सिद्धमुनी सांगता झाला विस्तारुनी संतोषोनी नामकरणी विनयतसे मागुती जय जया सिद्धमुनी तू तारकया भवरणी संदेह होता माझे मनी आजी तू आकडे केले तुझे सर्वस्व लादलो आनंद जळी बुडालो परमार्थ तत्व जोडलो आजीचेनी ऐसे श्री सद्गुरु महिमान तुम्ही निरूपले ज्ञान आनंदी झाले माझे मन तुझे धर्म स्वामिया पवने ठाई तुमचा वासू नित्य तुम्हा कुठे ग्रासू हो आता तुमचा दासू म्हणून चरणी लागला कृपानिधी सिद्धमुनी तया शिष्या अलिंगुनी आशीर्वचन देऊनी सांगे आपला वृत्तांत जे जे स्थानी होते श्री सद्गुरु तेथे असतो ममत्कारू पुससी जरी आम्हा आहारू श्री सद्गुरु स्मरण नित्यदान श्री सद्गुरु चरित्र महिमान तेची आम्हा अमृतपान सदा सेवितो याची गुणे म्हणून पुस्तक दाखविले भुक्ती मुक्ती परमार्थ जे जे वांची मनी अर्थ त्वरित होय साध्यत श्री सद्गुरु चरित्र ऐकता धनार्थ्यासी अक्षय धन पुत्र पौत्रादी गोधनी कथा ऐकता होय जाणे ज्ञानसिद्धी तात्काळी जे भक्तीने सप्तक एक पठती ऐकती मनुष्य लोक काम्य होय तात्कालिक निपुत्रिक पुत्र होती ग्रह रोगदी पीडन नव्हती व्याधी कधी जाण जरी मनुष्य असे बंधन त्वरित सुटे ऐकता ज्ञानवंत शतायुषी ऐकता होय भरवसी ब्रह्म हत्यादी पापनाशी एकचित्त ऐकता इतके ऐकून ते अवसरी नामधारक नमस्कारी स्वामी माते तारी तारी कृपानिधी सिद्ध मुनी साक्षात्कारे श्री सद्गुरुमूर्ती भेटलासी मज जगज्योती होती वासना माझे चित्ती श्री सद्गुरु चरित्र ऐकावे एखादा तृष्णेने पीडित जात असता मार्गस्थ त्यासी आणुनी देती अमृत तयापरी भेटलासी श्री सद्गुरूंचे महिमान ऐको कानी सांगिजे स्वामी विस्तारुनी अंधकारोनी असता रजनी सूर्योदया परी करी इतुकी अवसरी सिद्ध योगी अभय करी धरो निया सव्य करी घेऊन गेला स्वस्थाना अमरजा संगम भीमारथी जैसा ठाव ज्ञानपंथी कल्पवृक्ष स्वस्ती बैसोनी सांगे ज्ञानोदय ऐक शिष्या नामधारका नेनसी सोय श्री सद्गुरु दास्य याची कारणे उपबाधका चिंता कष्ट तुझ घडती ओळखावया श्री सद्गुरु मूर्तींसी आपुला आचार पर्येसी दृढ भक्ती धरून मानसी ओळखावा मग श्री सद्गुरु ऐकोनी सिद्धाचे वचन संतोषे नामदारक घन क्षणक्षणा करी नमन करुणावचने करुणिया जी मी संसार सागरी बुडालो तापत्रय पुरी बक्षिले क्रोधादी जलचरी अज्ञान जळे वेष्टिलो ज्ञान तरवी बैसोनी कृपेचा वायू पाललोनी देह तारक करुनी तारावे माते स्वामिया ऐसी कृपा उपजोनी विनुतसे नामकरणी मस्तक सिद्धाचे चरणी नासिता झाला तै वेळी तव बोलिले सिद्ध मुनी उठवीतसे आशुसोनी न धरी चिंतामणी साकडे फेडीन तुझे आता ज्यांसी नाही दृढ भक्ती सदा दैन्य कष्टती श्री सद्गुरुवरी बोल ठेविती अविद्या माये वेष्टोनिया संशय धरून मानसी श्री सद्गुरु काय देईल मनसी त्या गुणे हा भोग भोगसी नाना चिंते व्याकुळित सोडूनी संशय धरी निर्धार श्री सद्गुरुमूर्ती देईल पार सहज श्री सद्गुरु कृपा सागर तुझ निपेक्षी सर्वथा श्री सद्गुरुमूर्ती कृपा सिंधू प्रख्यात असे वेदांत बोधू तुझे अंतःकरणी वेदू असे तयाचे चरणावरी तो दातार अखिल मही जैसा मेघाचा गुण पाही प्रजन्य पडतो सर्व ठाई कृपा मूर्ती ऐसा असे त्यातची पाही पात्रानुसार सांगेन साक्षी एक थोर सखोल भूमी उदक स्थिर उन्नती उदक नाही जाण दृढ भक्ती जैसी सखोल भूमी दांभिक जाणावी उन्नत तुम्ही याची कारणे मनो वाक्य कर्मी निश्चयावे श्री सद्गुरूंसी म्हणून श्री सद्गुरूंची उपमा
ऐसी कौनासी आहे महिमा प्रपंच होय परब्रह्मा हस्तमस्तक करुनिया कल्पतरुची द्यावी उपमा कल्पिले लाभे त्याचा महिमा न कल्पिता पूर्वी कामा कामधेनू श्री सद्गुरूची ऐसा श्री सद्गुरु परब्रह्ममूर्ती ख्याती असे श्रुती स्मृती संदेह सांडूनी कचित्ती ध्याय पदाब्ज श्री सद्गुरूंचे इतके परसोनी नामधारक नमन करुणी शनैक संपुट करुणी द्वाय हस्तक विनितसे सिद्धासी श्री सद्गुरु सिद्ध योगेश्वरा कामधेनू कृपासागरा विनितसे अवधारा सेवक तुमचा चरणरज स्वामींनी निरूपले सकळ झाले माझे मन निर्मळ वेद लागला असे केवळ चरित्र ऐकावे श्री सद्गुरूंचे श्री सद्गुरु त्रयमूर्ती एकोकानी का उतारले मनुष्य योनी सर्व सांगावे विस्तारोनी म्हणून चरणी लागला मग काय बोले योगेंद्र बारे शिष्या पूर्णचंद्र तू माझा बोध समुद्र कैसे मनोत्साह विले तू ते महासुख लादले श्री सद्गुरु दासत्व फळाले परब्रह्म अनुभविले आजीचे नी तुझा आता हिंडत आलो सकळ शिती नवे कवना ऐशी मती श्री सद्गुरु चरित्र न पुसती तू ते देखले आजी आम्ही ज्यासी इह पर असे चाड त्यासी ही कथा असे गोड त्रिकारणे करून या दृढ एकचित्त ऐकीचे तू भक्त केवळ श्री सद्गुरूंचा मनोनी बुद्धी झाली उच्चा निश्चय मानी माझी वाचा लादले चारी पुरुषार्थ धनधान्यादी संपत्ती पुत्रपौत्र धुती स्मृती इह सौख्य आयुष्य शती अंती गती असे जाण श्री सद्गुरुचरित्र कामधेनू वेदशास्त्र संमत जाण अवतार झाला त्रयमूर्ती आपण धृणी नरवेश कलयुगी कार्याकारण अवतार होऊनी येती हरिहर उतारावया भूमीचा भार भक्तजन तारावया ऐकोनी सिद्धाचे वचन प्रश्न करी शिष्यराना त्रैमूर्ती अवतार किंकारणा देह धरोनी मनुष्य विस्तारोनी ते आम्हासी सांगा स्वामी कृपेसी म्हणून लागला चरणासी करुणा वचने करुणिया सिद्ध म्हणे नामधारका त्रैमूर्तीचे तीन गुण ऐका आदी वस्तू आपण एक प्रपंच मूर्ती तीन जाण ब्रह्म याचा रजोगुण विष्णू असे सत्वगुण तमो रुद्र उमारमन मूर्ती एकची अवधारा ब्रह्मा सृष्टी रचावयासी पोषक विष्णू विश्वासी रुद्रमूर्ती प्रळयासी त्रैमूर्तीचे तीन गुण एका वेगळे एक नसती कार्याकारण अवतार होती भूमीचा भार फेडती प्रख्यात असे पुराणी सांगेन साक्षी आता तुझ अंबऋषी म्हणजे द्विज द्वादशी व्रताची एकाज विष्णूसी अवतार करविले अवतार व्हावया कारण सांगेन तुझ विस्तारून मन करुणी सावधान ऐकचित्ते परी ऐसा द्विज करी द्वादशी व्रत पूजा करी अभ्यंगत निश्चय करुणी दृढवत हरी चिंतन सर्व काळी ऐसे त्याचे व्रतासी भंग करावया आला ऋषी अतिथी होनी द्वादशीसी पातला मुनी दुर्वास तद्धिनी साधन घडी एक आला अतिथी कार्णिक अंबऋषीच पडला धाक केवी घडे म्हणून ऋषी आले देखुनी अंबऋषी अभिवादोनी अर्धपाद्य देऊनी पूजा केली उपचारे विनवितसे ऋषीश्वरांसी साधन असे घटी द्वादशी शीघ्र यावे आरोगनासी अनुष्ठान सारोनिया ऋषी जाऊनी नदसी अनुष्ठान करी विधीसी विलंब लागता तयासी आली साधन एक घटी व्रतभंग होईल म्हणून पारणे केले तीर्थ घेऊन नाना परिपक्वान केले तयार ऋषीश्वरांसी तेव्हा आले दुर्वास देखा पाहोनी अंबऋषीच्या मुखा म्हणे भोजन केला सिका अतिथी विने दुरात्म्या शाप देता ऋषेश्वर द्विज स्मरे शारंगधर करावया भक्तांचा कैवार ठाकून आला पर्यायसा भक्तवत्सल नारायण शरणागतांचे रक्षण विरुद्ध बोलती पुराणे धावे जैशी वत्सा लागी धेनु शापिले ऋषीने द्विजासी जन्म होईल गा अखिल योनीसी तो पातला हरिकेशी येऊनी जवळी उभा ठेला मिथ्य नवे ऋषीचे वचन अंबऋषी धरी विष्णूचे चरण भक्तवत्सल विरुद्ध जाण तया महाविष्णूचे विष्णू म्हणे दुर्वासासी तुम्ही शापले भक्तासी राखीन माझ्या
दासासी शाप आपणासी द्यावा. दुर्वास ज्ञानी ऋषेश्वर केवळ ईश्वरी अवतार फेडावया भूमीचा भार कारण असे पुढे म्हणत. जानोनी ज्ञानी शिरोमणी मने तप करीती युगे क्षोनी भेटीन होय हरिचरणी भूमीवरी दुर्लभ शाप संबंध अवतारोनी येईल लक्ष्मी घेऊनी तारावया लागोनी भक्तजन समस्त परोपकार संबंधेसी शाप द्यावा विष्णूसी भूमीचा भार फेडावयासी कारण असे म्हणून या ऐसे विचारोनी मानसी दुर्वास म्हणे विष्णूसी अवतारोनी भूमिसी नाना स्थानी जन्मावे प्रसिद्ध होसी वेळ दहा उपर अवतार पूर्ण ब्रह्मा सहज तू विश्वात्मा स्थूळ सुष्मी तुची वससी ऐसे कार्याकारण शाप अंगीकारी जगाचा बाप दुष्टा वरी असे कोप सुष्ट प्रतिपाळावया ऐसे 10 अवतार झाले कथा असेल तू ऐकली महाभगवती विस्तारली आनंद रूपी नारायण कार्याकारण अवतार होती क्वचित प्रकट गुप्ती ते ब्रह्मज्ञानी जाणती मूढ लोक काय जाणे आणिक एक सांगेन तुझ विनोद झाला असे सहज अनुसूया अत्रीची भाज पतिव्रता शिरोमणी तिचे घरी जन्म झाले त्रैमूर्ती अवतारले कपट वेश धरुनी आले पुत्र झाले तिचे नामधारक पुसे सिद्धासी विनोद कथा निरूपलीसी देव येती कपटवेशी पुत्र झाले कवने परी अत्रि ऋषी पूर्वी कवन कवन पासून उत्पन्न मूळ पुरुष तो कवन विस्तारोनी सांग मज म्हणे सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार ऐकता होय मनोर सकळाभिष्टी साधती इति श्री सद्गुरुचित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे अंब ऋषी व्रत निरूपण नाम तृतीयोध्याय श्री सद्गुरु दत्तात्रय पूर्णवसु श्री सद्गुरुदेव दत्त जय जय रघुवीर समर्थ